जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. सजन सरळ बसा, हात जोडा, डोळे बंद करून पांडुरंगाचं ध्यान करा. ओम नमो जी आद्या वेद प्रती पाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभतो पावन झालो चरणी. जन्मालो त्याचे माईकचा इको कमी करायचा. आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. जोरात टाळी वाजून सगळेजण भजन करा. विठ्ठल विठ्ठल
संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली, तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी, आईसाहेब रखवाईंच्या चरणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जोरात टाळी वाजून रुक्मिणी पांडुरंगाला सर्वप्रथम मनोभावे अभिवादन. या स्थानाची आराध्य उपासना आहे भगवान शिव पार्वती आणि शिवशक्ती. या शिवशक्तीच्या सामर्थ्याने चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्यांनी आपलं स्थान पंचक झालं, प्रबल कमी करा, अबाधित असं ठेवलंय आणि सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये नितांत श्रद्धेनं स्थान करून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर कीर्तीला प्राप्त होणाऱ्या वैकुंठवासी श्री शिवपुरी आणि बाबा आणि श्री सोमपुरी बाबा यांना जोरात टाळी वाजून कोटी कोटी त्रिवार अभिवादन. गावाची ग्राम उपासना देवता श्रीराम भक्त हनुमानजी, अन्य देवी देवता आणि कुलदेवता, या वर्दडीच्या शिवारातील देवी देवता कुलदेवता या सगळ्यांचं मनापासून स्मरण करीत आपली आराध्य उपासना देवता. तुमच्या गावाला तसे 2 मारुती आहे. एक जुने परंपरेचे मारुतीराय आणि इथे द्विमुखी मारुतीराय. हे इच्छा पूर्ण करणारे आहेत, त्यांनाही जोरात टाळी वाजून मनापासून कोटी कोटी त्रिवार अभिवादन करूया. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, प्रेरणास्थान, शक्तिभक्तीचा उत्साह छत्रपती शिवाजी महाराजांना जोरात टाळी वाजून कोटी कोटी त्रिवार अभिवादन. महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा ज्यातून प्रेरणा, दिशा आणि उत्साह नेहमी मिळत जातो. या सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी शिवपुरी महाराज आणि सोमपुरी महाराज, ज्यांच्यामुळे आज कीर्तनाचा आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे, ते श्री ज्ञानेश्वरजी जायभाये, त्यांचा संपूर्ण परिवार, सौभाग्यवती वर्षाताई ज्ञानेश्वर जायभाये, कन्या मोहिनी, चिरंजीव ऋषिकेश या परिवाराने 1 वर्षापूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि अतिही उत्साहामध्ये मनाला भुरळ पडावी, शांतता लाभावी इतक्या छान कार्यक्रमात उत्साहात स्वागत केलं. त्याहीपेक्षा तुमच्या निमित्तानं मला बाबांच्या चरणाशी सेवा करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कीर्तनाच्या संबंधाने उपस्थित असलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, मृदंगाचार्य रोहन महाराज आणि बाकीचे सगळेच महाराज, सिस्टीमवाले, कॅमेरावाले, समोर बसलेले परिसरातील गावातील भाविक भक्तजन, माता भगिनी, सगळ्यांना मनापासून अभिवादन. हे जे संस्थान आहे हे अनादी आहे. भगवान शिवांची उपासना करत आपल्या जीवनाचा समतोल साधून या दोन्हीही बाबांनी जीवनाचं सार केलं आणि त्या अनुषंगाने मी आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. माझी कीर्तनं या परिसरामध्ये अनेक वेळा तुम्ही ऐकलेली आहे. सातत्याने तुम्हाला काहीतरी नाविन्य देण्याचा मीही प्रयत्न करत असतो. तर कीर्तन ऐकत असताना आपण जशी रोज कीर्तन ऐकतो का, तसं आजचं कीर्तन नाही. मी माझ्या श्रोत्यांना कल्पना देत असतो. सरळ बसावं, मोबाईल पूर्णपणे बंद ठेवावे, डोक्यातला संसार बंद ठेवावा आणि अभंगाच्या बरोबर राहावं आणि आपलं कल्याण करून घ्यावं. हे कीर्तन सुदाम महाराजाचं नसतं, हे तुकोबरायांचे प्रखर तत्वज्ञानाचे विचार असतात. तसं कीर्तन हे कोण्याच महाराजाचं नसतं. पण तुम्ही म्हणताय तर काय हरकत नाही. कीर्तन हे कुठं आमचं असतं का? साधू संतांचे विचार या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचून संसारामध्ये सामाजिक जी विषमता निर्माण झालेली आहे, मनामध्ये ज्या आढ्या पडलेल्या आहे, संसारामध्ये द्वेष इतका वाढलेला आहे की तुम्ही तर सोडा, पण या मंचावर उभं राहून सुद्धा द्वेष सुरू होतो. ही माणसं कुठं दुरुस्त होणार आहे? कपड्याला मळ लागला तर साबणानं जातो हे माहिती आहे तुम्हाला, पण मनाला आणि बुद्धीला मळ लागला तर त्याला न्यायचं तरी कुठं? शाळा संस्कारहीन झालेला आहे, राजकारण सडून गेलेलं आहे, त्याचं नाव सुद्धा कीर्तनकाराने घेऊ नये. व्यापार हा भेसळीचा झालेला आहे. माणसं सोशल मीडियामुळे अस्वस्थ आहेत
आणि अशा भरकटलेल्या समाजाला जर पुन्हा जाग्यावरती आणायचं असेल तर महाराजावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. महाराज ही व्यक्ती असते, त्या व्यक्तीत गुणदोष असतात आणि त्या गुणदोषाचं समाज काहीतरी खालीवर करत असतो. त्यामुळे कुठल्याही महाराजाकडे पाहण्यापेक्षा गाथा आणि ज्ञानेश्वरी हे दोन ग्रंथ आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग करावेत, मग आपल्या जीवनाचं सार्थक होईल असं मला खास मनापासून विश्वास आहे. चला, कीर्तन आहे मानवी जन्माला आलेल्यानंतर मानवता म्हणून यथार्थपणे त्याचं सार्थक कसं होईल, त्या संदर्भाने या अभंगाची मी या सेवेसाठी निवड केलेली आहे. हा मनुष्य देह आहे, सावध राहा. आपण मूर्ती लोकामध्ये राहतो याचं भान ठेवा. कारण इथं कोणी आला तरी जावं लागतं. कोणीही आला तरी, देव असू दे, देवी असू दे, शक्ती असू दे, राजकारणी असू दे, प्रचंड श्रीमंत असू दे, वैभवशाली असू दे, सगळा संपन्नतेने परिपूर्ण झालेल्या माणसालाही सुद्धा इथून जावं लागतं. काळ इतका बलवान आहे, त्याचं पोट कधी भरत नाही. त्याने जो जो माणूस जन्माला आला त्या सगळ्याला आपल्या पोटातच घेतलेला आहे. आणि ते 10 अवतारही त्याच्या पोटात गेले. त्या 10 अवताराच्या बरोबर जेवढी लोक होती तेही त्याच्या पोटात गेली. प्रत्येक युगामध्ये माणसाची एवढी प्रचंड संख्या होती, तीही सुद्धा त्याच्याच पोटात गेली. आणि आपलाही सुद्धा नंबर आहे, आपणही त्याच्याच पोटात जाणार आहोत. समयाचं थोडंसं भान ठेवलं पाहिजे. मी कीर्तनाला उभं राहिल्याबरोबर मला ध्यान आलं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज चाफातकर यांचं. काय काळ होता उद्धवराव. सतत त्या माणसामध्ये प्रचंड ताकद, उत्साह होता, ऊर्जा होती. वारकरी संप्रदायावरती, भजनावरती नितांत प्रेम होतं. कोणी दिसला तरी त्याला गाव ओलांडून असं बाहेर कधी जाऊ द्यायचं नाही. अकाली जावं लागलं, आठवण येत राहते. मला आठवण येते दुर्योधनराव लिपणे यांची सुद्धा. काय माणसं होती आमच्या काळातली ती. भगवानराव जायभाई सोनूशीकर, ही माणसं बोलता बोलता आपल्यातून निघून गेली. आपल्यालाही त्याच रस्त्यानं जायचंय. त्यामुळे तुम्ही थोडंसं लक्ष द्या आणि कीर्तन मनापासून ऐका. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. हे कधी बोलावं. संसाराचं मिथ्यापण आणि परमार्थाचं सत्यत्व लक्षात आलं, मग त्यांनी हे बोलत जावं. उगा आपलं कीर्तनात बोलत जाऊ नाही बोलता येतं म्हणून. आपण जन्माला आलो तर याला काहीतरी फळ असलं पाहिजे. आता संसारामध्ये फळ नाही आहे, हे दोघांनी जे केलंय ना बाबांनी, त्याला फळ आहे. आणि ते तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी तुम्हाला उपदेश करायला मी आलो नाही, बारीक चिमटा घेऊन लक्षात आणून द्यायला आलो की या दोघा जणांनी संसाराच्या नावाने शून्य केलं, हळच मारलं. कुठं प्लॉट नाही, बँकेत खातं नाही, कुठं एकरभर जमीन नाही. आपल्या जीवनाचा समतोल इतका सुंदर साधला की जीवन ईश्वराला अर्पण केलं. तुम्ही पहा ना, काही न करणाऱ्याची आज कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी. हे देवस्थान नुसत्या वर्दळीचं नाही आहे, 100पेक्षा जास्त लोक यांचे भक्त आहेत. आणि मी मागेही तुम्हाला आठवण करून दिली होती, वर्दळी हे न्यायालय आहे, सगळ्यात मोठं कोर्ट आहे. तुम्ही व्यवहार जर करायला लागले, जुन्या काळामध्ये लोक नुसतं म्हणायचे शिवपुरी बाबावर हात ठेव, सगळे पैसे सुटले. त्याची ताकदच नव्हती या मंदिरामध्ये येण्याची. नाही, अजूनही तीच ताकद. त्याच्यामुळे तुमच्या गावाची जेवढी वर्गणी होती तेवढीच वर्गणी तुम्हाला बाहेरून सुद्धा समाज या दोन्ही बाबांच्या शक्तीमुळे आणून देतो. आणि ते कायम चालत असणार, कायम. आपण कीर्तन करणारे, कीर्तन घेणारे, पंक्ती घेणारे, आपण थकणार, ते थकणार नाही. त्याला म्हणायचं जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले. एक लग्नच केलं नाही ना दोन्ही बाबांना. तुमच्या डोक्यात असं आहे, पोरग पाहिजे, पोरगी पाहिजे, नाव चाललं पाहिजे, मग आमचं सार्थक होणार. हे बेजार त्याच्याचमुळे याला समाधान नाहीये. समाधान मिळवण्यासाठी नको तितके पगडे करतेत आणि ज्याला काहीच नाही त्याच्याजवळ येऊन बसत आहेत. काय आणून घ्यायची पाळी. अरे, संसार करणारी माणसं तुम्ही सगळे खेळ खेळायचे आणि त्याच्यात काहीच नाही असं लक्षात आलं की ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्या इथं तीरात येऊन बसायचं. हे संस्थानही खूप अजबच आहे. हे शिवकालीन 6व्या अध्यायात सांगितलं त्या पद्धतीनं इथं नदी वाहते आणि शिवालय आहे आणि समाधी पण आहे. त्यामुळे या दोन्हीचा समन्वय साधून मी तुमची सेवाच करणार आहे.
संसारामध्ये सफलता कधी होते माहिती? तैसी संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता. पांचट आहे, स्पीकर सेटअप करा. ते वैराग्य दौडिता पाठी लागे. संसार खोटाच आहे, संसारात काही तथ्य नाही. याला फूल नाही, याला फळ नाही, याला सुवास नाही, याला रंग नाही, आणि त्याच्यात काही मागं राहत नाही. ऐकताय का सगळेजण? तुम्ही ज्याच्यात पडलात का त्याला काय पण सार नाही, त्याला काही फळ नाही, त्याला काही फूल नाही, त्याला काही सुवास बी नाही. असा हा संसार कोणत्याही माणसानं कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही काळात केला तर याच्यात हातात काही येणार नाही. त्याच्यामुळे त्याला ओळखा अगोदर, मग हे समजेल तुम्हाला. संसारामध्ये काय पण मागं राहत नाही, काही फळ नाही, कुणाच्या हातात काही राहिलं नाही. अहो वय झालं की आपण ज्या वेगानं संसार करत होतो, ज्या घरामध्ये गावामध्ये, आपलं वय झालं की आपलं सगळं पोराच्या हातात जाते. कसल्या सुना येतात बाहेरून, किती नमुन्याच्या, सगळं त्यांच्या हातात जात आहे. गप बसावं लागतंय, काय पण चालत नाही. आमच्याकडे जेवढा भरणा आहे का, हे सासू सुनाचं न पटणाऱ्या, पोराचं न पटणाऱ्या, घरात वाजलं हे सगळे भागवताला, दिंडीला, आणि मग आम्हाला अभंग सांगतात. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. यांनी जगाचा नाथ पकडलाय, आपण अनाथ झाल्यावर नाथाकडे जातो. यातलं अंतर लक्षात ठेवा. म्हणून चला संसाराची गोष्ट सांगूयात. सगळी लोक संसाराची कमीत कमी 400 प्रमाण वापरत असतात. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. चांगले चाली लावू लावू मस्त. संसारा माझे असते सुख तरी का तिची ती संसार. अशा खूप खूप चाली म्हणून म्हणून पुन्हा हे सगळे भजने महाराज आहे ना, हेच तुम्हाला नाचू नाचू सांगत येत नाही. कोणाचे कोणी तुझे नव्हे. आलं का लक्षात? तर असा हा जर कार्यक्रम असेल तर थोडीशी टेस्ट घेऊयात. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे खोटं आहे, आणि खोटं आलं तर फायदा होईल म्हणून कीर्तन ऐकलं पाहिजे. एक गोसाई बुवा एका मोठ्या वाड्यामध्ये भिक्षेसाठी गेले. आवाज दिला पण बाथरूम मधून आवाज आला, बाबा स्नानाला बसलेली आहे, एक 5 मिनिटं थांबा, रेडी होऊन येते, आज एकादशी आहे, माझ्या घरातून विनमुख जाऊ नका. महाराज थांबले चौकामध्ये. मोठा चौकाचा वाडा होता, जुनी घर. त्या बाईचा एक मुलगा पैसे खेळत होता, 10 रुपयाचा ठोकळा, आणि तो 10 रुपयाचा ठोकळा त्या मुलाकडून त्या फरशीवर पडला, आणि तो वगळत वगळत महाराजाच्या पायाजवळ आला. या संसारात पैसा नावाची अशी गोष्ट आहे की ती कुणाला कधी बदलीन, त्याच्यात महाराजाला कधी बदलीन याची तर तिळभर गॅरंटी नाही. लय लवकर बदली ती महाराजाला. चांगल्या चांगल्या महाराजाला पैशाने लय बेजार केले, राम ठेवला नाही त्याच्या जीवनामध्ये. त्यामुळे त्या महाराजांनी काय केलं की त्या 10 रुपयावर पाय ठेवला. काय मन असतं माणसाचं. ती बोटात पकाडे पैसे, पायासा वर केला, पैसे काढले, खिशात टाकले, पोरावर डोळे वटारले की त्यानं काही बोलू नये म्हणून. पण ते पोरग वर्दडीचं होतं, म्हणजे लय कीर्तन ऐकलेलं होतं. त्याच्यामुळे ते म्हणलं, मम्मी या महाराजांनी माझे पैसे चोरले. घेतले नाही म्हणला तो. काय म्हणला? पैसे चोरले. आता त्या बाईच्या लक्षात आलं, या महाराजाच्या 4 पिढ्या आम्ही सांभाळल्या. याचे आजोबा येत होते, पंजोबा येत होते, वडील येत होते. आम्ही ज्वारी देतो, पैसे देतो, सगळं देतो, तरी महाराजाचं मन भरलं नाही. आता काय म्हणावं? शेवटी एक म्हणा माझ्या बरोबर, कसा असला तरी महाराज आहे. काय म्हणी जाव? कसा असला तरी हे चांगलं म्हणी जा. कारण महाराज कसे पण यायला लागलेत, पण लोक सांभाळायला लागले. लय नमुने आले. समाज काय म्हणतो? कसा असला तरी हो महाराज आहे, तुम्ही पाहत नाही का कसा पण चालतो तुम्हाला. सध्या दुकानात कपडे घ्यायला गेल्यावर कसं माणसाचं मन भरत नाही, त्याला वाटतं ही साडी चांगली, ती साडी चांगली, ती साडी चांगली. तसं दरवर्षी लोक महाराज असे बदलीतच राहते. हे चांगला, हे चांगला, हे घालाव का, ती नेसून पाहाव का, ही नेसून पाहाव का, ही नेसून पाहाव का. आणि जास्त रंगाचा इतका बोगस माल असतो सजलेला, तो पहिल्या धुण्यातच नष्ट होतो. त्याच्यामुळे तो माल फसत राहतो. चला आपल्याला ते नाही सांगायचं. कसा असला तरी अहो आम्ही ऍडजस्ट केले ना, पॅन्टीवर ऍडजस्ट केलं राव. आता काय सांगावं? महाराज आहे कशावर आहे? पॅन्टीवर आहे. महाराज आहे पण बोड काय
महाराज हे पण जॅकेटावर आहे. तुम्ही म्हणसान जॅकेटावर, महाराजांना कधी जॅकेट आणि कोट घालायचा नसतो. कोणी जॅकेट घातलं म्हणे शिवाजी महाराज होत नसतो, आणि कोणी कोट घातला म्हणे भगवान बाबा होत नसतो. त्याच्या अंगात यावं लागतं ते. पण जॅकेट आणि कोट कोणाला घालायचे? जे याला लोकात काहीतरी दाखवा. एक आवा ज्याच्याकडे मटेरियल नसतं का त्याला लय सजावं लागतं. आलं का लक्षात? ज्याच्याकडे काही राहिलेलंच नाहीये त्याला इकून तिकून गुंडे म्हणा, काठ म्हणा, धोत्र म्हणा, नकली म्हणा, काहीतरी करून समाजाच्या पुढं आपलं प्रेशर पाडून आपला बोगस माल विकायचा असतो. चला मी मुद्दा काय दिलाय तुमच्या फायद्यात यावा. कसा असला तरी सांभाळला की नाही तुम्ही? तुमच्या गावात किती महाराज आले, किती नमुन्याचे आले, रोज येत नाहीत का? सगळे सारखेच आहेत का? पण समाजान सांभाळले की नाही? सगळ्याचं चाललं की नाही? दक्षिणा भेटायला लागल्या की नाही? मग गायक काय काय नमुन्याचे काय? पिक्चरच्या चाली, लावणीच्या चाली, तमाशाच्या चाली, डान्स काय, धिंगाणा काय, वाजवणाराचा एक तमाशाचे. यायला काय वाटतं की बा आपण हवा तयार करू. तू हवा तयार करू नको, आहे ती बिघडू नको. काय हवा तयार करण्याची काय गरज? काय म्हणते लेच वातावरण केलं. तू कशाला वातावरण करतो? वातावरण मिनिटा मिनिटाला बदलत असतं. तुमच्या वातावरणाने आपण जे करतो त्याच्यात फरक पडत असतो. म्हणून कसा असला तरी महाराज या नेत्यानं ती बाई म्हणली, जाऊ दे बाळा, मी तुला दुसरे पैसे देते, ते पैसे खोटे. महाराजाच्या डोक्यावर परिणाम झाला ना. मग पैसे खोटेत, मग घेऊन काय फायदा आहे? न पाहताच घेतले, न पाहताच फेकले. पैसे खरे होते. तुमच्या माझं बोलणं लक्षात यावं. शरीर खरंय, जीवन खरंय, पण तुम्ही न पाहताच सुरू केलं जगायला आणि न पाहताच मेलात तो वाया जाल. अभंगाच्या पहिल्या चरणात ते सांगितलं. जन्माला त्याचे, जन्माला त्याचे, हो, हो, जन्माला त्याचे, हो, जन्माला त्याचे, जन्माला त्याचे, जन्माला त्याचे, जन्माला त्याचे, जन्माला त्याचे, जन्माला त्याचे, हो, जन्माला त्याचे, हो, जन्माला त्याचे, जन्माला त्याचे, जन्माला त्याचे, जन्माला त्याचे, जन्माला त्याचे, तुम्ही सांभाळीले संते, तुम्ही सांभाळीले संते, तुम्ही सांभाळीले संते, तुम्ही सांभाळीले संते. संसाराचं मिथ्यात्व सांगतोय. तुम्ही करा संसार, संसारात आहोत आपण, पण याला फळ नाही बरं का. याच्यात काय पण मागं राहत नाही. आता कोणता सण झाला मला जरा सांगता का या 10-15 दिवसात? धुलीवंदन खूप छान सण झाला. विशेष करून महिलांचा असतो. रंग खेळणं, गाठ्या घालणं, चांगले चांगले कपडे घालणं, खूप जेवायला सुंदर करणं असतं की नाही? मजा आहे. आता नीट आहे काय? होळीच्या दिवशी पुरणाची पोळी ताटात घेतली, गोड पदार्थ केले सगळे, आणि जेवायला बसायच्या वेळेला मेलेल्या सासूची आठवण आली आणि लई रडली. अशी तुमच्यात कोणी जरा वर हात करा.
कॅमेरा तिकडे जायला पाहिजे. सणाच्या दिवशी गेलेल्या सासूची आठवण आली आणि घास गेला नाही, लय रडली, अशी तुमच्यात कोण आहे? अहो, नावाला सापडायची नाही. मग ध्यानात घ्या तुम्ही. तुम्हाला जर तुमच्या सासूचे ध्यान आलं नाही तर तुम्ही किती बेईमान. तिचं पोरग घेतलं, तिची जमीन घेतली, तिचे लग्नाचे भांडे तुम्हीच घेतले आणि तिच्या कानातली बाळी रडू घेतली आत्या. आणि 12 महिन्यात जर तुम्हाला तिचं ध्यान येत नाही तर मला तुमच्या एवढंच लक्षात आणून द्यायचं की तुमचं सुद्धा कोणीही ध्यान काढणार. याच्या नादी लागू नका. भजन करा, याच्या शेजारी बसलात आणि मुक्त व्हा. बाकी काही कार्यक्रम खरा नसतो इथं. काय आठवण बिठवण राहत नाही. गेले ते गेले. इथं कोणी ध्यान करीत नाही. एका गावात कमी माणसं आली असतील का? आपले वडील याच गावात, आजोबा याच गावात, पंजोबा याच गावात, गेले ना सगळे ते. काय कुणाचं नाव बिव राहत नाही. आणि तुम्ही असं जर म्हणत असाल संसारामध्ये की मी याच्यातले जीव टाकला आणि त्याच्यातले जीव टाकला, त्याशिवाय मला करमत नाही, मी त्याशिवाय जगू शकत नाही, तर या भानगडीतून बाहेर पडा. इथं कोणी कोणाचं नाही. हा संसारच खोटा आहे. आपण त्यालाही टेस्ट करू एकदा. फार दिवसानंतर सांगतो मी हा विषय तुम्हाला या भागामध्ये. आता हे माणसं बसलेले माझ्या हाताला, उजव्या हाताला, आणि हे इतके हुशार आहे. मी याला लहानपणापासून पाहतो. मी काही नवीन नाही तुम्हाला वेगळं सांगायला. माझ्यापेक्षा जास्त कीर्तन तुम्ही ऐकलेले, सगळ्या महाराष्ट्रातले महाराज तुम्ही पाहिलेले, तुम्हाला सगळं समजतं. आपण थोडंसं टेस्टर लावू संसार नावाच्या गोष्टीला. माणसाला संसारामध्ये बायकोच आवडत असते आणि बायकोला नवराच आवडत असतो. याच्यासाठी 5000 गाणे आहेत भैकायला. दिल दिया है, जान भी देंगे, हीर रांझा, लैला मजनू, जानू म्हणतात त्याला. काही काय म्हणते? जानू. तर मला ह्या पुरुष मंडळीला असं विचारायचं आहे, इतकं बायकोवर प्रेम असतं माणसाचं की ती कुणाला बोलली तर सहन होत नाही, हसली तर सहन होत नाही, कुणाजवळ बसली तर सहन होत नाही, गावाला गेली तर सहन होत नाही. मग समजा जर आपली आवडीची बायको समजा जर गेली आत्ता कीर्तनामध्ये इतक्यात, तर तिच्याच बरोबर तिच्याच संग जीव द्यायला तुमची कुणाची तयारी आहे? जरा वर हात करा. कॅमेऱ्याला ताणच आहे. हा सगळे घ्या त्याच्यात. आपला बायकोत लय जीव आहे, दिल दिया है, बोला बोला, जान भी देंगे असे म्हणणारं हे जग आहे, तुम्हीच नाही. तर देख लेंगे हम भी कौन जानू है, हम भी जानू की कौन जानू. हम भी जानत है की कोण जानत है, कोण जावत है. तर एकाही माणसांवर हात केला नाही. तिकडे पाठीमागचे पहा सगळे. एखाद्यानं चुकून बायकोत जीव असला तर जायची तयारी केली, तर एकानं सुद्धा केलं नाही. एकानं हात केला नाही. त्याच्यामुळे हे सगळे गाणे डब्यात गेले. कोणते? दिल दिया है, जान भी देंगे हा कार्यक्रम लबाड एक खोटा आहे. एकाही माणसाने वर हात केला नाही. हे तुम्ही जास्त संख्येने बसलेल्या सगळ्या जणीनं डोळे उघडून नीट पाहिलंय का? उघडा डोळे, बघा नीट. लय येड्यावानी करी जाऊ नका. एका पण माणसांवर हात केला नाही. इथं कोणी कोणाचं नाही. छान छान. कॅमेरा इकडे येऊ द्या. आता हे जे माझ्या हाताला उभे आहे ना, हे नामदेव महाराज, अनिल महाराज, बरोबर आहे. हे गावचे का असताना पण जनार्दन महाराज, सुधाकर जाधव, हे तर मी लय दिवसापासून बघतो. हे भजनाचे दगडू महाराज, हे माऊली महाराज, हे तुम्ही आरशात पाहू पाहू फेटा बांधित होते. काय वय आहे तुमचं? वय किती वय? 66 मध्ये इतकी गोरे पाने पाहिले. 25-26 ला धिंगाणाच असं या माणसाचं. भारी 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 भारी. हे बळीराम महाराज आहे, हे संजय महाराज. ओळखतो मी तुम्हाला मी लई दिवसाचं. आता गोविंद महाराज खांडेवे यांचे आजोबा तत्वज्ञानी होते, ब्रह्मज्ञानी होते. हे त्यांचे नातू आहेत. त्यांचे वडीलही कीर्तनकार आहे. मग आता हे महाराज, हे महाराज, हे महाराज आमचे वा वा रवी महाराज लय छान. महाराजच भाव. लक्षात. रवी तुमचा चेहरा इतका सुंदर आहे ना नरेंद्र महाराजावानी. अरे तुम्हाला काही नाही आलं तर तुम्ही नुसतं बस जा. लोक पाया पडून दक्षिणा देतात. चांगलं आहे, चांगलं. आता हे सगळे जे महाराज आहे ना, हे माझे सगळे सहकारी आहेत. हे जसे भजनात आले तसे संसाराची निंदा करते, खाते त्याच्यातलंच.
आणि त्या संसाराची वाट लावतील. काय म्हणते, हे चाली लय भारी लावते, नाही कोणाचे कोणी, संसार दुःखमुळे हीच माणसं म्हणते. मग हे जर असं सांगते संसाराबद्दल, तर मग टाळकऱ्यात जर तुमची कोणाची तयारी असेल तर कॅमेऱ्यावाल्याने पागाव हात वर, बायको बरोबर जायची. एकाही टाळकऱ्यानं वर हात केला नाही, याचा अर्थ असा आहे की यांच्या कहनीमध्ये आणि कथनीमध्ये फरक आहे. हे जे रोज स्पीकर मध्ये सांगतात त्या सांगण्यामध्ये आणि प्रत्यक्ष वागण्यामध्ये काय पडली, फरक पडला, तफावत पडली. चला आता मी महिला मंडळाकडे येतो. नाही, सगळ्याला मान दिला पाहिजे ना. तुमचा पण मान केला पाहिजे. तुमच्यातली कोण आहे भाग्यवान, वर हात करेल? नवऱ्याबरोबर जाण्यासाठी कोण तयार आहे? सोप्या भाषेत एक तर करायची नाही आणि करायचा बी नाही. ज्याच्यासाठी जीव दिलाय तेच वर हात करीत नाही तर तुमचं काय बंद पडलंय? चला हा कार्यक्रम स्टॉप करा. हा कार्यक्रम खोटा होता का खरा होता? खोटाच होता. काय माणसाला वर हात करा, भजण्याला वर हात करा म्हणजे लगेच तुमची बायको मेली होती, सरण रचलं होतं, तुमचे हातपाय दाबणं धरणार होते, सरनाट टाकणार होते, अशी काही परिस्थिती. हे सगळं खोटच होतं. तुम्हाला पण काही अडचण नव्हती, सगळंच खोटं होतं. पण तुम्ही इतके खोटे की तुम्ही खोट्यासाठी सुद्धा वर हात केला नाही. आलं का लक्षात? हे शिवपुरी बाबाला, सोमपुरी बाबाला समजलं, हे ज्ञानेश्वर महाराजाला समजलं आणि संसाराचं एकाच चरणात वर्णन केलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया वेलधार हरी वीण, वाया वेलधार हरी वीण, हरी वीण, हरी वीण, हरी वीण. आज तुम्ही सगळे जण बसलात ना साधूचे शेजारी, तर हा शब्द पक्का ध्यानात ठेवा. हरी शिवाय आपला कोणीही अंतकाळी सोबती. तसं देवही पहिला अगोदर तुमचा सोबती आहे. आता तेही तुम्ही त्याच्या सत्तेत राहता आणि जातानाही तुम्हाला त्यामध्येच जायचं. हे ज्यांना कळालं त्यांचं नाव आहे शिवपुरी बाबा, त्यांचं नाव आहे सोमपुरी बाबा. अजून एकदा छान सांगतो तुम्हाला, या ब्रह्मांडामध्ये दुसरं तिसरं काही नसतं. एक चेतना असते, एक ऊर्जा असते. तिला अध्यात्म क्षेत्रामध्ये ब्रह्म असं नाव दिलेलं आहे. आपल्याला भ्रम आहे त्याच्यामुळे ते तुमच्या डोक्यात येणार नाही आणि मी त्या जास्त वेळ घेणार नाही. मूळ शक्तीला ब्रह्म अशी संज्ञा दिलेली आहे आणि त्या शक्तीच्या शेजारी जी उपशक्ती आहे तिला माया असं नाव दिलेलं आहे. चला बोला, ब्रह्म आणि माया. जगात दुसरं काहीच नाही बरं का, हे तुम्ही पुढं ऐकत चला. आता ब्रह्म माया समजत नाही म्हणून ब्रह्माला म्हणायचं शिव आणि मायेला म्हणायचं पार्वती. समजत नाही म्हणून रामाला म्हणायचं ब्रह्म, मग सीतेला काय म्हणायचं, मायेला काय म्हणायचं, सीता. आता विठ्ठल हे पूर्ण ब्रह्म आहे, नुसतं ब्रह्म नाही. प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आता विठ्ठल हे जर ब्रह्म असेल मग रुक्मिणी कोण? मायाच ना, माया हीच रुक्मिणी. आता तेही तुम्हाला समजत नसेल तर मग तुमचे वडील कोण? परब्रह्मच. आणि मग तुमची आई कोण? देवीच. कारण या जगात तुम्ही त्या दोघाशिवाय येऊ शकत नाही. आपली आई आणि आपले वडील ह्या मूर्ती लोकातलं महाद्वार असतं, त्याच्यात लोटांगण घालायचं असतं, तिथंच बसायचं असतं. म्हणून सकळ तीर्थाची ये धुरे असं म्हणून ज्ञानोबरायांनी तिला ताकद देऊन टाकली होती. पण तुमच्या डोक्यात बसणार नाही बापाला देव मानायचं. तुम्ही असे साऱ्या दुनियाचे देव मानणार, बाप हा देव मानणार नाही. बाप हा देव का मानायचा? अरे बाप जगात देव असेल नसेल मला माहित नाही, पण हा बापच नसता तर मी या जगातच आलो नसतो. बापाची ताकद सगळ्यात मोठी असते ना. बाप ही ऊर्जा आपल्याला अस्तित्वात आणत असते. आता तुम्ही मला विचारू नका, तुमच्या डोक्यात हे बसणार नाही. बापाला देव का मानायचं? तर तुम्ही ज्या कीर्तनात बसलात का, या संप्रदायामध्ये जे पांडुरंगाची भक्ती करतायत त्या पांडुरंगाला कशामुळे आणले तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुंडलिकानं काही पारायण नाही केलं, पुंडलिकानं जप नाही केला, पुंडलिकानं देवपूजा केली नाही, पुंडलिकानं देवाचं नाव घेतलं नाही. त्यानं त्याच्या देवाची पूजा केली आणि त्याचा देव होता त्याचा बाप आणि त्याची आई. तुमच्या डोक्यात येणार नाही म्हणून एक सुंदर प्रमाण देतो तुम्हाला. पुसू नका बाई वेदासी काही,
कळलेची नाही शेष सिनला झाल्या सहस्र जिभा जिभा देव का हो विटेवरी उभा उभा देव का हो विटेवरी उभा उभा देव का हो विटेवरी उभा उभा वेदाची काही कळलेची नाही ही ब्रह्मशक्ती ज्यांच्या लक्षामध्ये आली तर चला पुढे, तुम्हाला काही जास्त त्रास देणार नाही. हे बघा, ही ही चेतना आहे ना, ऊर्जा, हे ब्रह्मांड, हे अनंत, हे इथून आत गेलं की जीव जिवंत आहे. जीव इथून आत गेला की जीव. म्हणून गेल्यावर पहिल्यांदा पद पाहत नाही, पैसे पाहत नाही, जात पाहत नाही, काय पाहते, हाय का गेला म्हणजे इथून आत गेला की जीव आणि इथून बाहेर गेला की शिव. ह्या जीवाचं शिवाचं अखंड चिंतन केल्यामुळे हे शिवपुरी बाबा आणि ते दुसरे सोमपुरी बाबा. शिवपुरी आलं का लक्षात? त्याच नगरामध्ये जाणं, इथून श्वास बाहेर राहिला की ते काय म्हणतात माहितीये का, मला जन्म नाही, मृत्यू नाही, सुख नाही, दुःख नाही, मी अनंत आहे, सर्व ठिकाणी व्यापक आहे आणि हे सगळं माझंच आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे दोनही जी बाबा आहे ना, हे सोहम साधनेचे बाबा आहे. आणि आपण जे बाबा आहे ना, हे साधू संतात दोन प्रकार असतात, तुम्हाला सांगून ठेवतो. एक सिद्ध संत असतात, ज्यांना आत्मज्ञान झालं आणि जग कळालं, त्यांचं सगळं जातं, त्यांना पूजा नाही, पाठ नाही, विधी नाही, विधान नाही, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, त्याला काहीच नाही, त्याला सिद्ध संत असं म्हणतात. आणि ज्ञानोबरायांनी जे जमा केले होते का, हे एक दोन नव्हते, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा. मग ते संत ज्या ठिकाणी बसले का, तिथं समाधी झाली, तीर्थ झालं, गावाचं मोठं ठिकाण झालं. हो, ज्ञानोबराय तुकोबरायच्या अगोदर माणसं देऊ आळंदी जन्माला येत नव्हती का? आता येत नाही का? मरणाची गर्दी झाली, जागा भेटत नाही आळंदीमध्ये. माऊलीमुळे त्या गावाचं तीर्थ झालं, तुकोबरायमुळे देहूचं तीर्थ झालं. कारण त्यांना कळालं, ते त्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला ती किंमत प्राप्त झाली. त्यामुळे ज्यांना हे कळालं ते हे आहेत, यांना ते कळालं की याच्यात काही राम नाहीये, ते जिथं बसले तिथंच तीर्थ झालं, यांना सिद्ध संत म्हणतात. म्हणून ते पालख्या चालल्या करा की ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या सोबत 10-10 लाख लोक असतात. आणि मला तुमच्या गावाबद्दलही अन्नदानाबद्दल बोलायचं. हो, तुमचं स्तुती करत नाही, पण वस्तुस्थिती आपली वेगळी आहे. या जिल्ह्यात आणि शेगावचा परिसर जर सोडला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये वर्दळी एवढा महाप्रसाद कुठेही होत नाही, कुठेही होत नाही. आणि तो इतक्या श्रद्धेनं होतो की आता सगळीकडचे भंडारे होतात. अगदी शेवगाव सुद्धा याच्यातून सुटलं नाही. शेवगावला लाखो लोकांना प्रसाद मिळतो, पण ते आचारी करतात. वर्दळीत प्रसाद होतो, पण ते आमच्या माता भगिनी करतात. हे हा जो भाव आहे, ही जी निष्ठा आहे, ही जपली पाहिजे. आणि पुन्हाही असं कळालं की दोन्ही वेळेला गावाला चूल बंद, म्हणजे 8ही दिवस गावात चूल पेटत. आता ज्यांची मला हार घातलं सकाळी, आज कुणाची पंगत होती? तुम्ही पत्रिका दिली नाही, मला नाव सांगा. अनिल महाराज. दुसरे कोण होते? श्रीकांत. छान. आता ऐका ना, तुमच्या सगळ्याच्या लक्षात येईल. बाकीच्या ज्या पंचे नावं घ्यायची आता आवश्यकता नाही, या दोघांचे घेतो. माऊलीने मला आणलं, त्यांच्याकडे संत मंडळी घेतली, त्यांचे घेतो. ऐका ना, आपण घरी जे खातो ना त्याला जेवण म्हणतात. का बरं? आपल्या घरात बायको काय म्हणते? चला जेवायला. आणि ती बिघडली की म्हणते चला खायला. आलं का लक्षात? आणि लेच बिघडलीत म्हणती गिळायला. आपण घरात जे खातो त्याला जेवण म्हणतात. सणावाराला पाहुणे आल्यावर जे करतो का त्याला भोजन म्हणतात. आणि हॉटेलमध्ये जे घेतो का त्याला लंच आणि डिनर म्हणतात. आणि वर्दळीत जे तुम्ही घेता का त्याला भगवंताचा महाप्रसाद म्हणतात. ही पंगत नसती, हे जेवण नसतं. आता ज्यांनी वर्दळीला महाप्रसाद घेतला नाही, ही सगळी माणसं मोठी झाली हो.
मोठी झाली. मला तुमच्या वडील चोपदार काय नाव? दगडू बाबा. आयुष्यभर निर्मळ मनाने सेवा केली. त्या सेवेचं फळ काय मिळालं? तुमचं आज परिसरात सगळ्यात मोठं नाव आहे. काकडे प्रॉपर्टी साहेब, तुम्ही गेलते का त्यांच्याकडे कधी? सगळ्याचं भूषण आहे, निगर्वत आहे, सेवा आहे. डोकं काम करत नाही की त्यांचे कसं काय चालतंय, एवढा पैसा कुठून येतो. पण हे तीनही भावापेक्षा म्हणजे रामदास असतील, दत्तात्रय असतील, दिगंबर असतील, ह्या सगळ्यांचं जे वैभव आहे ना, ते फक्त तुमच्या बापाच्या सेवेचे पुण्य आहे. आता तुम्ही आत पंगत घेतली, तुमचे चुलते सुद्धा चोपदारच होते. आलं का लक्षामध्ये? दगडूशेठ तुम्ही सुद्धा सेवा करताय ना, हे चोपदार येत. आता हे चोपदाराची इस्टेट यायला माहीतच नाही. यांची खरी संपत्ती माहिती आहे का तुम्हाला? त्याचं तर चांगलंच आहे, पण समजा जर घरात लय पांगलं, पोरांना विचारलं नाही, पोरीने विचारलं नाही, भावकीने विचारलं नाही, गावांना विचारलं नाही, भागांना विचारलं नाही, यांची संपत्ती अशी जोपर्यंत ॲड्रेसवर आहे ना, तोपर्यंत तुपापोळीचं शेवटपर्यंत खात राहतील. संपत्ती ती संपत्ती ती त्या संपत्तीला अंतच नाही. आणि तुम्ही सुद्धा माझ्याकडून ऐकून घ्या, ही संतांची संपत्ती काय असते. त्यांच्याकडे गुंठाभर वावर नाही आहे, दोघा जणाकडे प्रॉपर्टी एवढी कोटी लाख रुपयाचीच पंगत होती नुसती. आता हे तुकोबारायची इस्टेट सांगतो मी तुम्हाला. 18,000 महाराज आहे आता सध्या. किती? गाणारे, वाजवणारे, भागवतकार, वेगळे वेगळे नमुन्याचे जसे असतील तसे 18,000 आहे. या 18,000ला 1,000 रुपयापासून लाख 1.5 लाख रुपयापर्यंत रोज रात्री पैसे. संध्याकाळी आज राज्यामध्ये आता चैत्र महिना सुरू होतो, 12 लाख खेडी आहेत आपल्या राज्यामध्ये. त्याच्यातल्या 80% गावात अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि एका गावाचा खर्च कमीत कमी 2 लाख रुपये. तुम्ही आमची दक्षिणा धरू नका. नुसती सिस्टीम आहे, मंडप आहे, सकाळची पंगत त्याच्यातच आहे, संध्याकाळची पंगत त्याच्यातच आहे, गाणं वाजवणाराचं चार्ज त्याच्यातच आहे. आपल्या वर्दळीचा खर्च एका दिवसाचा 2 लाख रुपये. आणि 2 लाख रुपये जर एका दिवसाला खर्च होत असतील आणि 8 लाख गावात जर हे सुरू असतं, तर 8 दोन्ही 1600 कोटी रुपये पर डेला तुका म्हणे नावावर खर्च होता. ही संपत्ती. आणि नुसती संपत्ती नाही तर सगळ्यात जास्त श्रीमंती. तुम्ही किती श्रीमंताच्या घरी कामाला जा, तो मंगळवाराशिवाय बाजाराच्या दिवशीशिवाय पैसे देत नाही. तुम्ही कोणत्याही नोकरीला लागला, क्लास 1 राहा, कुठं राहा, सरकार इतकं खराब आहे, तुमचे 10 दीड महिना 2 महिने पगार करीत नाही. पोलीस डिपार्टमेंटचे 3 महिने पगार करीत नाही. अरे काय तुमची ताकद आहे महाराज. रात्री 11 वाजतात. मला आयुष्यच गेलंय माझं कीर्तन करण्यामध्ये. दक्षिणा कोणती असो, पण उद्धवराव अजून असं एक गाव म्हणलं नाही की हे दक्षिणा उधार राहू दे. और काय तमाशा आहे तुमचा. तर तुम्ही समजून तर घ्या बाबा, उधार सोनं भेटतोय हो. न्या म्हणतोय ते जवा द्यायचे तवा द्या. किराणा उधार आहेत, खतं उधार आहेत, औषधं उधार आहेत, कपडे उधार आहेत. आता दिवाळीला घेतलेले पैसे कपडे 6 महिने हे लोक देत नाही. फक्त जगात आता मार्केट बंद आहे, दुकानं बंद आहेत, बँका बंद आहे. माझ्या पांडुरंगाची बँक 11 वाजता उपरनं सुटलं की तुम्हाला कॅश देते हो. चेक सुद्धा देत नाही की बाउन झाला काही झाला. मग टाळी वाजून भजन करायला होतं काय तुम्हाला. ही संपत्ती त्यांच्या लक्षात आली. ही संपत्तीत काही मजा नाही रे, ही खरी संपत्ती आहे. बरं हे चालतंय किती? चालतं कसलं आलंय. माझ्यासारखे कोट्यावधी कीर्तनकार जन्माला आले. म्हणावं लागन तुका म्हणेच. काय म्हणावं लागन? हो, कायच नाटकं चालत नाही, जमतच नाही. हे सगळा जो कार्यक्रम चाललाय का, आपले लाड कौतुक हजा मजा, आता पुढे बोलू का, आयुष आणि आराम फक्त तुका म्हणे मुळे चालू आहे. माझ्या लक्षात आणून द्यायचे तुम्हाला की ब्रह्म आणि चैतन्य, शिव आणि शक्ती, शिवपुरी हे नाव नाही बाबा. ते सांगतात खाली आला तेव्हा जीव होतो, बाहेर गेला तेव्हा हे पूर्ण ब्रह्मांड माझं आहे. त्याचं नाव आहे पुरी. हे गावाचं नाव आहे. सप्तपुरी असतात त्याला. भागाचं नाव आहे. कशाचं नाव आहे? पुरी या शब्द नगराचं नाव आहे. म्हणून हे सोहम पदाला गेलेली माणसं आहे. आता हे कशाने होतं ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे जन्म आलो त्याचे आपल्या लक्षात येईल. चला आपल्या शरीराकडे पहा. हे शरीर आहे ना तुमचं माझं सगळ्यांचं, हे फार सुंदर आहे. याला जपलं पाहिजे. पण याच्यातली ताकदच कधी कळत नाही माणसाला.
कधीच नाही कळाली याच्यात. इथून सुरुवात करूया. या शेंडी खाली एक सेन्सर आहे बघा काकडे साहेब, असा बारीक अँटिना आहे. आणि तो शेंडी खालचा अँटिना ब्रह्मांडाशी जोडलेला आहे. म्हणजे तुम्ही आता महादेवाचं ध्यान करा कैलासात, तुम्ही विष्णूचं ध्यान करा वैकुंठात, तुमची पोरगी अमेरिकेत आहे, अमेरिकेचं ध्यान करा अमेरिकेत. ते तर सोडा, तुम्ही कीर्तनात बसल्यापासून खरंच इथं आहे का? लय वेळा घरी गेले, काही सिंदखेडला गेले, काही सासरवाडीला गेले, तुम्हाला नेतं ते चॅनलच नेतोय तुम्हाला इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं. काहीच मन का लागत नाही? काही माणसाचं कीर्तनात मन का लागत नाही? जाग्यावरच नाही ना. त्याच्यात मोबाईल येतो, टी व्ही येते, गुटखा येतो, तंबाखू येते, हे येतो ते येतो. तुम्हाला माझी ताकद बोलण्याची कळू द्या. तुमचा जो अँटेना आहे ना, हा त्रिभुवनाशी कनेक्ट आहे. तुम्ही शेषनारायणाचं ध्यान केलं की ते पातळात बी जात आहे. त्याला ढग आडवे येत नाही, त्याला रेंज लागत नाही, त्याला दिवस लागत नाही, त्याची चार्जिंग करावं लागत नाही. जिवंत राहिला तरी ते काम करतंय, झोपी गेला तरी पण काहीचे डोके कामं करते, स्वप्न पडते त्याला, यायला असे पंख फुटते, वावरात जाते, शेताला जाते. काहीचे असे डोळे असे झोपीतच त्याचे असे लग्न होते, काही जण असे निवडून येतात, काहीला असे स्वप्न पडते की मी लांब लग्वीला गेलो. रोज चालू आहे असं आहे. म्हणजे तुमचं डोकं हे ना त्रिभुवनात फिरतं. पण ऐका ना, फक्त शाळेत गेलं नाही. जर तुम्ही अभ्यास केला असता ना, मी पहिल्यापासून बोलतो, रोज बोलतो, शाळेत टाकलं होतं तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी, त्यावेळेला जर बरोबर अभ्यास केला असताना 98-99% मार्क पडले असते, तर तुम्ही कलेक्टर, SP, IG, DIG झाले असते. सगळ्याला तेच डोकं आहे आणि तुम्हाला सुद्धा तेच डोकं आहे, फक्त तुम्ही ते वापरलं नाही. तुमचं डोकं उलट चालतं. पाटी चोरीन, पुस्तक चोरीन, शेजारच्याला हानीन, मास्तरला धमक्या, खालीवर बोलणं, धिंगाणा, तमाशा. त्याच्यामुळे माझ्याकडून नीट ऐका, तुमचं कोणी वाटलं केलं नाही आणि तुमचं कोणी बरं करीत नाही. तुमच्यात जर काही बदल व्हायचा असेल तर तो इथून बदल होतो. म्हणून इतक्या जागेला जीव लावला पाहिजे. याचं नाव सहस्त्रदळ चक्र आहे. 1000 पटीनं ताकद येते माणसात. बघा, ऐका ना, या शेंडीखाली डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, जे आयुक्त आहे, महाराज आहे, पंडित आहे, विद्वान आहे. पुढचं ऐका ना, याच्यात तुकाराम महाराज आहेत, याच्यात ज्ञानेश्वर महाराज आहेत, या डोक्यात तुमच्या राम आहेत. फक्त तुम्हाला त्या चक्राशी खेळता आलं पाहिजे. चला, या दोन्ही भुवईच्या मध्ये एक आज्ञा नावाचं चक्र आहे. इच्छा केली ती देते, फक्त इथंच राहिलं पाहिजे. तुम्ही रोज इथंच राहता. चला, चावी कुठं ठेवली सापडत नाही, थांबा थांबा थांबा, जाते कुठं आणि मग सांगते टीव्हीच्या पाठीमागं ठेवली. याला आज्ञाचक्र म्हणतात. आणि या आज्ञाचक्रावरती जर ताबा मिळवला तर जग कायम आज्ञात राहतं. त्याचं नाव आहे शिवपुरी बाबा, सोनपुरी बाबा. त्या चक्रावरती ताबा मिळवला. कशावरती मिळवला? हो, त्याच्यामुळे आज्ञातच राहावं लागतं लोकांना. हे गळा आहे ना आपला गायक महाराज, इथे विशुद्ध नावाचं चक्र आहे. आणि एकदा का हिच्यात कचरा अडकला तर पुन्हा रिपेअर होत नाही बरं का. तुम्हाला आठवून सांगतो, जुन्या काळात आपण सायकली खेळत होतो. सायकल जर दगडावर आदळली तर तिची रिंग आउट व्हायची. तिचं रिंग आपण नीट करत होतो. ऐका ना माझ्याकडनं, आयुष्याच्या गाडीची रिंग जर आउट झाली ना, आयुष्यपत्ती कुठंच जागेवर येत नाही. तुम्ही एकदा खोटं बोलले ना, इथं खरं असतं आणि इथं खोटं असतं. मी सांगितलं की अनिल महाराज मला एक 10,000 रुपये द्या. त्या अनिल महाराजाच्या खिशात 25 आहे. त्यांना माहित आहे माझ्या खिशात 25 आहे, पण त्यांनी विचार असा केला, यांनी नाही दिले तर. त्यामुळे ते इथून इथं आलं, इथून इथं आलं, आणि इथं आल्यावर विचार केला. ते म्हणले मला काल मागितले असते तर 50 दिले असते. सकाळी साडू आला आणि सगळे पैसे घेऊन गेला. नीट आहे का माझ्याकडनं? एकदा तुम्ही खोटं बोलले ना, तुमची लेकरं खोटं बोलणार, नाती पण खोटं बोलणार, तुमची पिढी पण खोटं बोलणार. त्याच्यामुळे या चक्रात पडू नका. तुम्ही खरं बोलत जा. खरं बोलणाऱ्याचं 150 वर्षानंतर पंक्ती बसत्या आणि लबाडाचं एक दिवशी लय चालतं पण कुत्रं उभं करीत नाही. हे विशुद्ध चक्र. चला पुढे. या हृदयाकडे पाच जा कधी तुम्ही. आपल्या हे दिल फील याच्याकडे नका जाऊ. हे लय विशाल आहे, फार मोठं आहे. हे जितकं मोठं कराल का तितकी माणसं बसते याच्यात. तुम्हाला माहिती आहे इथली जागा किती मोठी आहे? हे फूट बाय फुटाची नका पाहू. याच्यात त्रिभुवन बसतंय, त्रिभुवन.
ज्ञानेश्वर महाराजांना त्याला मोकळं केलं. आता हृदय आपुले चौफाळून या भले. श्रीगुरूंची पावलं बसवली आणि हे संपूर्ण जग त्याच्यामध्ये ठेवलं आणि माऊली विश्वाची माऊली झाली. अरे तुमच्या काळजात तुमचीच माणसं नाही तर लोकांच्या लेकराला तुम्ही कसं आत ठेवणार? का जागा नाही इथं? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी म्हणजे काय? जागाच नाही ना इथं. इथं काय बसलं माहितीये का? तुमच्या भांडणं, कटकटी, जातीपाती, विकार, विकृती, अभिमान. अहो या जाग्यात काय ठेवलं माणसानं माहिती का तुम्हाला? चपला, खेटर, वासर, लेकर. तुम्ही काय म्हणा सोन्या पडत, सोन्या सोन्या इथं आहे का? सोन्याला इथं बसवलं तुम्ही. आणि यांनी कोणाला बसवलं माहितीये का? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती. ऐका, त्यांनी देवाला जागा इथं दिली आणि देवानी ही सगळे लेकरं त्यांच्या पदरात टाकले. ही हृदयाची बाजू आहे. चला, इथे मणिपूर नावाचं चक्र आहे. याची उंची, लांबी, रुंदी कळत नाही. ते तुमचंच मन आहे, ते इथं राहत आहे. त्याच्यामुळे तुमच्या पोटात काय असलं की लोक, तुम्ही आता निवडणुकीचे लोक रात्रभर सांगत असते मतदान दी, मतदान दी, तुला असं करू तसं करू. आणि जाताना त्याला विचारते राव का तुझ्या भरोशावर? म्हणतो मग फोन करून सांगतो मी तुम्हाला. म्हणजे साऱ्या रात त्याला बोललो आपण, पण त्याच्या पोटातलं काही आपल्याला कळालं नाही. आणि तुमच्याही पोटातलं मला कळाना. तास होऊन गेला पण तुमचं काही भजन तोंडातून ऐकू येईना. त्याच्यामुळे तुमच्या पोटात काय दडलं तेही मला कळेना. याची जागा इतकीच नाही, याची जागा लय मोठी आहे. म्हणून पोटात राहू द्या. लोक म्हणते सांगितल्यावर पोटातच ठेव, पोटातच ठेव. विशेष करून बाईच्या तर पोटात काहीच राहत नाही. तुम्ही का तिला म्हणले कोणाला सांगू नको नको म्हणलं की तिला पोटात अशी मळमळ, उलट्या काहीतरी होत राहतं, सगळ्या गावाला सांगत राहते. इथं खाली स्वादिष्टान नावाचं चक्र आहे. लेकरं बाळ, संतती, सुख. आणि खाली मूलाधार नावाचं चक्र आहे. ऐका ना माझ्याकडे, ही 7 चक्र ज्यांनी ओलांडली का तो कोणत्याच चक्रात जात नाही. आज पृथ्वीतल्या आपल्यातल्या कोणत्याही माणसाला हात करा, कसं काय तुझं? ते म्हणतो काय नाही, फक्त एवढं काम झालं की मी सुटलोच. तुम्ही कोणत्याही माणसाला चेक करा, बाबाला करा, संन्याशाला करा, ब्रह्मचार्याला करा, कोट्यावधी रुपयावाल्याला करा, जमलंय का? ते म्हणतो काय नाही, फक्त आपलं पोरग एवढं शिकलं ना. काय काय म्हणते बघ, इकडची पाईपलाईन तिकडे गेली ना, बस एवढं काम झालं ना. अरे कसलं आलंय? चक्रवर नाहीये, इथंच चक्रात आहेत. आणि आता सुरुवात करा. हे पाय लय रिंग आउट आहे. ज्या दिवशी तुमचे पाय चुकीच्या जागेवर गेले, मेल्याशिवाय शुद्ध होत नाही. हे महाराज उभे येतात माझ्या शेजारी, हे अनिल महाराज, नामदेव महाराज आणि मी. आपल्या साडूना जरी बियर बार काढलं तरी हे उभं राहून फोटो घेऊ शकत नाही. याला सांभाळावं लागतंय. मी आज रडत होतो, डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या. मी जेव्हा जात होतो तेव्हा त्यांनी ज्या रांगोळ्या काढल्या, जी फुलं टाकली, मी असा विचार केला, थँक्यू पायाला, कुणाला? हो, हे कधी धाब्यावर गेले नाहीत, कला केंद्रात गेले नाहीत, तमाशावर गेले नाहीत, कुणाची निंदा करायला गेले नाही. अहो हे इथंच हे रिंग आऊट. तुमच्या पायाची काय गॅरंटी नाही. तुम्ही फक्त एकदा चुकीच्या ठिकाणी जा. माझा एक फोटो येऊ द्या फक्त बिअर बारच्या समोर, संध्याकाळपर्यंत नाही वाजलं तर मग मला विचार. इतका कार्यक्रम. त्याच्यामुळे ही आऊट आहे. आणि ज्याची आऊट झालेली आहे ना पायाची रिंग, ती कधी जन्मात जागी होत नाही. ज्यांनी स्वतःचे पाय सेटअप केले त्यांच्या पादुका चांदीच्या झाल्या. लाखो लोक त्याच्यावर डोकं ठेवते, आपल्या पायावर पाय देते. हो लोक काय देते? लाख म्हणजे मी फक्त 5 मतान पडलो. कस काय? ते म्हणले माझ्या चुलत भावानं पाय द्यायला. आलं लक्षात? कळलं का तुम्हाला माझं बोलणं? अजब कीर्तन आहे. कुठं जाऊ नका, फक्त याला जीव लावा. हे चांगल्या ठिकाणी आले तर रामाच्या पादुका आजही पूजल्या जातात. 450 वर्षानंतर ज्ञानोबारायच्या, तुकोबारायच्या पालख्या पादुका घेऊन जातात. आणि आपण तरी 150 वर्ष पादुकाची काय करतो? पूजाच करतो. बाहेर दोन्ही पादुका ठेवलेली मी पाहिल्या. हे दर्शन घेताना माझ्या डोक्यात येतं, हो हे लोक कशी जगले असतील? यांच्या पादुका 200 वर्षानंतर पूजल्या जातात. आणि काही आम्हाला लोक म्हणतात, अंगणात पाय टाकला तर टंगड तोडीन. तो पाय फक्त शेतावर पडू देतोय, हातात तुकडे नाही तोडे. तर मग मला विचारा, म्हणजे पायात काहीतरी गडबड आहे. याला नीट करणं गरजेचं आहे. आणि ते नीट करणं स्वतःचं लाईफ सेटअप करणं आहे. शिवपुरी बाबा, सोमपुरी बाबा हे संत अशा व्यापक संताचं स्वरूप आहे. तेच तुकाराम महाराजांचं पण आहे. सर्वात्मक पण माझे हिरोनिक होतो कोण? जाऊ द्या अनुरणूया थोकडा तुका. म्हणजे काय? तुकाराम महाराजाचे हातपाय आकाश एवढे होते का?
त्या तत्वाने ते अनुरणूत गेले होते आणि ते जाण्यासाठी त्यांनी एक भाव सापडला होता. तो भाव या संतांनी आणि तुकोबरायांनी, जगातल्या त्रिभुवनातल्या कोणत्याही संताचा फक्त आत्मभाव असतो की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. ही भावना आल्यानंतर तुकाराम महाराजाला हे गमक सापडलं आणि तुकाराम महाराज आकाशा एवढे झाले. ऐका ना, तुकाराम महाराजाला काय मिळालं? तुकाराम महाराजांनी विठ्ठलाकडे पाहिलं. परब्रह्म आहे, नित्य आहे, अनंत आहे, सर्वत्र आहे, व्याप्त आहे, चिरंजीव आहे, शाश्वत आहे, हे जाणार आहे. मग मग काय केलं तुकाराम महाराजांनी? विठ्ठल आमुचे जीवन श्वास, मी श्वास सुद्धा विठ्ठलाशिवाय घेणार नाही, माझं जीवन असते. आगम निगमाचे स्थान, माझा जन्म, माझं राहणं आणि माझा मृत्यू हे सगळं काही तो श्रीहरी आहे. हा भाव तुमच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी कीर्तन असतात, सात्विकता निर्माण करण्यासाठी कीर्तन असतात, सत्याचं दर्शन तुम्हाला करून देण्यासाठी कीर्तन असतात. तुमचा भाव असा एकनिष्ठ झाला पाहिजे की त्याशिवाय माझं कोणी नाही. विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त होत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ. आवडे मात विठ्ठलाची, आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल कुळीचे दैवत. एकदा ब्राह्मण भक्त, त्याच्यावर 10,000 रुपयाचं कर्ज झालं. त्या काळात ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर बसला. माऊली आशीर्वाद द्यावा, कर्ज फेडाय. ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात गेले. ते म्हणले, बाबा आपलं आळंदीचं कोर्ट बंद आहे, तू देहूला जा, तुकाराम महाराज तुझं कर्ज फेडतील आणि माझं नाव सांग. ते देहूला गेला. तिथं गेल्यावर असं कळालं की महाराज लोहगावला गेलेले. ते पैशामुळे गेलं. तिथं दर्शन घेतलं. म्हणले, महाराज माझ्यावर 10,000 रुपये कर्ज आहे. माऊलीच्या पुढे बसलो होतो. माऊलीने सांगितलं की तुकाराम महाराजांना भेटा, ते तुमचं कर्ज तुम्हाला मुक्त करते. तुकाराम महाराज म्हणले, आता माऊलीनं पाठवलं म्हणल्यावर नाही म्हणायची सोय नाही. किती कर्ज आहे तुझ्यावर? म्हणले 10,000. ठीक आहे. म्हणजे या लोहगावामध्ये एक शिवबा कासार शावकार आहे. म्हणले, तू त्याच्याकडे जाऊन माझं नाव सांग, ते तुझं कर्ज फेडते. शावकार माणूस म्हणजे चिकटच. पण गावातले 5-50 लोक गेले. का रे बाबा? म्हणले, माऊलीने तुकाराम महाराजांनी तुमच्याकडे पाठवलं, 10,000 रुपये कर्ज आहे. ते म्हणले, एवढे पैसे मी देऊ शकत नाही. त्यानं 2 पैसे दिले, डब्बू पैसे होते जुन्या काळात. ते म्हणले, अहो कर्ज 10,000 आहे. ते म्हणले, मी एवढे देऊ शकतो. तुकाराम महाराजाकडे गेल्याच्या नंतर महाराज म्हणले, दिले का पैसे? म्हणले, दिले, पण 2 रुपये दिले. 2 पैसे दिले डब्बू. महाराज म्हणले, भागत काय एवढ्यामध्ये? ते म्हणले, कर्ज 10,000 आहे, या 2 पैशांना काय होणार? महाराज म्हणले, तुझ्यावर जितकं कर्ज आहे ना, इकडे ते दगड घेतला एक आणि त्या पैशाला लावला. ते पैसे सोन्याचे झाले. वित्त गोत चित्त. आलं का लक्षात? आपण पैसे नेले, त्याची माती होती गेली. तुम्ही कुठून पैसे न्या, ते बिस्किटात जाते, दवाखान्यात जास्त जाते. आलं का लक्षामध्ये? खतात जाते, औषधात जाते, दुखण्यामध्ये जाते, कशात तरी जाते. त्या याच्याकडे पैसे आले, त्याचं सोनं झालं. ते म्हणला, महाराज 2 पैसे सोन्याचे झाले, पण कर्ज 10,000 रुपये, एवढ्यात माझं कर्ज फिटणार नाही. ते म्हणले, तुझ्या पासुडीत काय असलं तर काढ म्हणा. ते ब्राह्मण होतं, त्याच्याकडे ताट, तांब्या, पळी, देव, ते सगळे तुकाराम महाराजांनी सोन्याचे करून दिले. म्हणले, जा आता तुझं पैसे सगळं कर्ज मिळणार. हे ज्याच्या घरून 2 पैसे आणले का त्याला माहीत झालं काय कथा असतं. आलं का लक्षामध्ये? तुकाराम महाराजांनी टाळाला पैसे हात लावलेला आहे, टाळाला. तुकाराम महाराजांनी विण्याला हात लावलेला आहे. त्याच्यामुळे जो कोणी विणा घेतो का त्याला लोक आयुष्यभर पूजित येऊ. इतका चांगला हार तुमच्या लग्नात सुद्धा नव्हता. काय खोटं बोलत नाही उभं माझ. काय हार आहे काही, केवढे सुंदर हार आहे. कोण हार घालीन आपल्याला उभं? जाऊ द्या, आपल्या बायकोन तरी हार घातला का आपला? एकदाच घातलं लग्नात, दुसरा जीव गेल्यावर. यांनी हिण्याला हात लावलेला आहे, हिण्याला. आणि तुकाराम महाराज आहे, ते म्हणते जो कोणी घेईन का त्याला काय करायची गरज पडणार. त्याने टाळाला हात लावले, टाळं वाजले.
टाळं वाजव तुम्ही, 500 रुपये पाकिट चाल म्हणली तरी 200 1000 रुपये. ते पाकिट सोन्याचे येतं, ते होत नाही, ते तुम्हाला पैसे देत नाहीत. आता हे दक्षिणा जरी असली ना, ही मला नसती, अजिबात नसती, डोक्यातून काढून टाकायचं महाराजांनी. यांनी मला दक्षिणा दिली, ती मला नव्हती, मला दिल्याबरोबर ती पांडुरंगाच्या पायाजवळ गेली. कशी गेली काय तुम्हाला सांग, काही बोलता, खरं बोलतो. आजच्या जमान्यात कोणाच्या मोबाईलमधून कोणाच्या मोबाईलमध्ये पैसे जाते की नाही? फक्त त्या मोबाईलमध्ये फोन पे घ्यावा लागतो. तसं तुम्ही दिलेले पैसे देवापर्यंत जाण्यासाठी तुमच्याकडे पुण्य पे असावा लागतो, म्हणून हे तुम्हाला पुण्य घडतं. आलं का लक्षात? ते मला नसतंच ते. त्यामुळे त्यांनी ज्याला ज्याला हात लावलाय का, अरे हा प्रसाद आहे ना, प्रसादाला सुद्धा हात लावलाय भंडाऱ्याला महाराजांनी. हा, त्यांचं ऐकतो तुम्हाला एकदा. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली. लय चांगलं लागलं, हात लावू नका, बसा बसा. पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आमा सोयरी. आता याच्या अगोदर पंक्ती बसलेल्या आहे, तुम्हाला माहिती आहे काय? हरिकथा भोजन परवडी विस्तार. इथं जेवलं की परवड थांबती माणसाची. प्रसाद असतो म्हणून लोक म्हणते प्रसाद कधी ना, लाई पोई प्रसाद. करोनी प्रकार सेवरुची, वृक्षवल्ली आमा सोयरी. पुन्हा इथंच का बसावते, गावात का बसले, त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. हे जे स्टेज आहे ना, याच्यावर तर लय चांगलं काम केलं तर लोक गुणवान म्हणते, आणि बोलून तुम्ही काय त्या दिवशी नाही आले की मग हरामी म्हणते. त्याच्यामुळं एक तर गुण लागतो, नाहीतर मग काय लागतो, दोष लागतो. यांच्या दर्शनाला जात जा, नीट ऐका ते कसं आहे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आमा सोयरी. कोणी म्हणतं का बाबाला याने खत घेतलं का, मग पैसे दिले नाही का, कोणी काय म्हणत नाही. गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आमा सोयरी. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्म घेतला, ज्या मायबापाच्या पोटी जन्म घेतला, ज्या नरदेहामध्ये आले, त्याचं सार्थक होतं. आता तुमचं बघा कसं आहे, पुन्हा एकदा तुमच्याकडे तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. यांनी एकाच नाव घेतलं, ओम नमः शिवाय. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचंच नाव घेतलं. आणि आपल्या महिला मंडळाकडे पहा, सोयरीक होता होता बाईला सांगितलं की हे गणपत तुझा नवरा आहे. जे तिना गणपत डोक्यात ठेवला, डोळ्यात गणपत, डोक्यात गणपत, कपाळात गणपत, बांगड्यात गणपत, कपड्यात गणपत, गणपत 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 गणपत, जसा असन तसा गणपतच. आता ह्या सगळ्यात बसलेल्या कुठल्याही बाईला म्हणा, नवऱ्याला सोडून दुसऱ्याचं नाव घेते का? घेईल? कधीच नाही घेणार, कधी घेणार नाही. टेस्ट करा तुम्ही. 10 लाख रुपये देतो, फक्त मंडपात उभं राहायचं आणि नवऱ्याचं नाव सोडून गावातल्या दुसऱ्या माणसाचं नाव घ्यायचं. 50 लाख, 1 कोटी, 5 कोटी, 25 कोटी. मावशी पदरवर केला की काय केलं, माय पोटात मोडा आला. 100 कोटी, 1000 कोटी रुपये दिले. एकही दिवस शाळात न गेलेली बाई नवऱ्याचं सोडून दुसऱ्याचं नाव घेत नाही. मग तुमच्या तोंडात दुसऱ्याच्या कथा येत्या तरी कशा हो बाबा? कोणाचं काही काही म्हणा लागले, हे साईबाबाचं गाते, गजानन बाबाचं गाते, याचं गाते, त्याचं गाते. अरे बाई दुसऱ्याचं नुसतं घरी जाऊन बसली तर बाकीच्या थू करतात. दुसऱ्याचा नुसता मोबाईल मध्ये फोटो पाहिला तर संसार मोडायला लागला. आणि विठ्ठला वाचून दुसऱ्याचे भजन चालते तरी तुम्हाला कसे? ते देवाला कसे चालतील? हा, जीव जरी गेला, वाचा जरी झाली ना दुसऱ्याचं भजन. तुम्ही सध्या महाराजाचं असं कंडिशन आहे, तुम्ही त्याला म्हणा देवीचे भागवत सांगतो, शिवपुराण सांगतो, खंडोबाचं सांगतो, जेजुरीचं सांगतो, साईबाबाचं दुकानच मांडून ठेवलेलं. तुम्ही फक्त बोला, आम्ही द्यायलाच तयार आहे. फक्त एकच अपवाद होते, देवाशिवाय दुसऱ्याचं नाव घेतलं नाही.
पिढ्यात नाही घेतलं, 8 पिढ्यात. किती पिढ्यात? तुम्ही म्हणता माझी याची वारी तिकडे, त्याची दुसरी वारीच नाही केली, कुठलीच वारी केली नाही. फक्त एकच देव. आणि या बाईला विचारा का नाव घेत नाही? ती म्हणती जसा असन तसा मला सांभाळितो ना. का घेत नाही बाई दुसऱ्याचं नाव? माहितीये तुम्हाला? तिला माहितीये दुसऱ्याचं नाव घ्यायचं कायच कारण नाही. आत्ता जर चक्कर आली, कुठून कोण येईन, उचलून कोण नेईन, दवाखान्यात कोण नेईन, बिल कोण भरीन, व्याजान पैसे कोण भरीन, कोण करीन? काय करायचं ते कर, पण अंगाच्या कपड्या असून शेवटच्या क्षणी माती पडेपर्यंत फक्त नवऱ्यालाच करावं लागतं. म्हणून तिचे 100 सुख याच्यात असते, त्याला सौभाग्य म्हणतात. मग याच्यातली बाई जर दुसऱ्याचं नाव घेत नाही तर तुमच्या तोंडात दुसरी भजनं कशी येतात? नाही येणार. म्हणून तुकाराम महाराजांनी पाणी भरलं, झाडून घेतलं, सगळं केलं. का? ज्यानं बायको केली का, आता आपण सगळे संसारातलेच येतं, सगळंच करावं लागतंय. घरी जाऊन ताप आला तर काय कर, महाराज चहा बी करतय, झाडू बी काढतय, पाणी बी गरम करतय. सध्याचं कंडिशन तर इतकं खराब आहे, बायको नुसते डोळे वाटारले, घालीन लोटा अंगण वंदीन चरण. अरे अरे, एकनिष्ठतेचा भाव तुकाराम महाराजाकडे होता. आणि एकाच धरला म्हणून एक धरीला चित्ती. बोला ना पुढचं. आम्ही रखुमाईचा पती. काय अभंग म्हणता राव? विठ्ठल रुक्मिणी तुम्ही कधी मध्ये आणा ध्यानी, मग दुःखा काय उन्हे झाले दुश्मन सोयरे. असे अभंग आहेत आपले. अरे त्रिभुवन जर सुखी करायचं असेल तर दुसऱ्याचं नाव, दुसऱ्याचं ध्यान सुद्धा करायचं नाही. जी बाई दुसऱ्याचं नाव घेती तिची संसारात वाट लागती. आणि परमार्थात जो विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं चिंतन करतो त्याचाही परमार्थ आटोकात येतो. म्हणून तुकाराम महाराजाचं सार्थक कशानं झालं तर तुकाराम महाराज निवडणुकीत लोक सध्या काय करते माहिती आहे का? एकमेकाला दाबीत असते. कशानं? पैसा. हा निवडून आला म्हणले कशानं? त्याने जरा दाबलं त्याला. काय केलं? कशानं दाबलं? पैशानं दाबलं. तसं तुकाराम महाराजांनी कुणाला दाबलं माहिती का तुम्हाला? पांडुरंगाला. लय ताकद मोठी. तुम्हाला अजून सांगून जातो जाता जाता. तुम्ही ना सरपंचाच्या संघ राहत जा. कोणाच्या संघ? हो. गावात नाटकं करत नाही कोणी का सरपंच तुमचा आहे हे सोडून द्या गावातले. तुम्ही आमदाराच्या गाडीत राजा, कधी काढून दिलं तरी राजा, फोटो काढी जा, पेपरात येऊ दे जा. का? तालुक्यात वाटत जाणार. तुम्ही खासदाराच्या संघ राजा, जिल्ह्यात FRI करणार नाही तुमच्यावर, तक्रार सुद्धा घेणार नाही. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या शेजारी दिसत जा टीव्हीत रोज, महाराष्ट्रात वाट जाणार नाही तुमच्याकडून. आणि तुम्ही पंतप्रधानाच्या शेजारी बसलात तर देशात कोणी वाट जाणार नाही. आणि तुम्ही महादेवाच्या संगतीत बसलात तर त्रिभुवनात कोणी वाट जाणार नाही. उभारिला ध्वजा तिन्ही लोकावरी. का? संगती कुणाची आहे? कुणाच्या संगतीत बसल्यानं वजन वाढत आहे माणसं. तुम्ही बसताना विचार करीत जा बरं का. कुठं बस जाऊ नका. कोणाच्या शेजारी बसलं तर आपलीच किंमत जाती. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे बसताना विचार करून बसत जा. पुढं बसत जा, चांगलं बसत जा. मागं कधी बसत जाऊ नका. आता तुम्ही ठीक आहे आपले मोकळे हवा आहे, मागं बसत जा, पण कुठंच मागं राहत जाऊ नका. कोणाच्या लग्नाची असो का भंडऱ्याची पंगत असो, पहिल्याच पंक्तीला बसत जा. मागच्या पंक्तीला वरणात पाणी असतंय. आलं का लक्षामध्ये? त्यामुळे बॅक साईडला जायचं नाही कधी. होईन तेवढं पुढं, होईन तेवढं पुढं, होईन तेवढं पुढं. एवढे मोठे पुढं जाण्याचा फायदाच काय झाला तर ते म्हणतात मला देवाने सांगितलं नाही, मला जीवाने सांगितलं नाही, देव सखा करा हे संतांनी सांगितलं अभंगाच्या दुसऱ्याच्या. तुम्ही सांभाळिले सती, तुम्ही सांभाळिले सती, तुम्ही सांभाळिले सती, तुम्ही सांभाळिले सती, तुम्ही सांभाळिले संती भजनी रसली खंती, तुम्ही सांभाळिले संती भजनी रसली खंती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. संतांची जी लक्षणं आहे ना ही तुम्हाला सांभाळण्यासाठी. गळ्यातली माळ आहे ना
ही माळ तुम्हाला कुठे नाही जाऊ देणार. यांची इच्छा असली तरी नाही जाऊ शकत. हे ब्रेकर आहे माणसाचे. मग गंध ब्रेकर आहे. तुमच्या कपडाला गंध आहे, तमाशाच्या गेटवर उभे राहू शकता एकदा पण नाही. हे ब्रेकर आहेत आपले. आणि हे आपल्याला जर कोणी देत असेल तर हे अलंकार संत देतात. म्हणून काय होतं कथा कीर्तनात आल्यानं, साधूच्या संगतीत बसल्यानं, शिवपुरी बाबांच्या सोमपुरी बाबांच्या दरबारात बसल्यावर काय होतं माहितीये? भय संपतं. भय कशाचं भय? मृत्यूचं भय. मृत्यू येणार आहे, पण एक लक्षात ठेवा, हे मन कशात भरणार नाही. पण मन जर देवाच्या पायात ठेवलं तर आपलं जीवन सार्थक होतं. म्हणून भय संपतं आणि भीती पण संपते. संत आपल्याला सांभाळून नेतात. आज महाराष्ट्रात जे कणभर लोक सुखा समाधानाने नांदतात का? यस, हे या संतांचे उपकार आहे. तुम्हाला माहिती आहे, साधू संत नसते, पोलीस नसते ना, माणसाचा तमाशाच झाला असता. हे एक तर नीतीना वागते संतामुळं आणि धाकाना वागते पोलिसामुळं. पकडून नेईन, आत टाकीन, मारीन. त्याच्यामुळे लय कलाकार माणसं असतात. ह्या दोन गोष्टी सांभाळा. पण पोलिसापेक्षा संतांचं कार्य माझ्याकडनं ऐका ना. हे जे बसलेत ना आता इथं गावाच्या बाहेर आहे देवाच्या दरबारात, तरुण स्त्रिया आहे, सुंदर आहे, श्रीमंत घरच्या आहे, आणि 11 वाजता कीर्तनात बसलाय. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? फक्त त्यांना माहिती आहे हे संतांचं नजर आहे, इथं मला धोका नाही. हे बाया माणसं तपासणारच मशीन आहे. तुम्ही त्यांच्या पुढे उभं राहा, ते लगेच पदराला धरणार, इकडून असं करणार, इकडून. तुमच्या डोळ्याकडे पाहता याची नजर कशी आहे. आणि ऐका ना, जाऊ द्या बाकीचे कीर्तन तुम्ही कायम ऐकत असता. महाराजांची लक्षणं सांगतो. ह्या बाया इथं बसल्यात 11 वाजता. सध्या महाराजाचा सुळसुळाट झालेला आहे. महाराज कशावरून ओळखायचे माहिती आहे? दाढीवरून नाही, जटावरून नाही, गंधावरून नाही, त्यांनी किती माळा घातल्या त्याच्यावरून नाही, तो कुठल्या गादीवर आहे त्याच्यावरून नाही, तो कुठल्या डिग्रीचा आहे त्याच्यावरून नाही. माझ्याकडनं ऐका, तुमच्यात बदल होईल. महाराजाचं 3 लक्षणं असतात. त्याला श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असं विचारसागरात सांगितलेलं आहे. त्याचा खरा अर्थ असा होतो, ऐका ना माझ्याकडनं, ज्याच्या नजरात कधी पाप येत नाही, हे महाराजाचं पहिलं लक्षण आहे. आणि म्हणून 11 वाजता आमच्या ताई इथं बसलेल्या आहे. या संताला सोडून आणि कीर्तनाला सोडून तुम्ही याच्यातल्या कुठल्याही बाईला 11 वाजता इथं आणून दाखवा, तुमच्या आयुष्यभर सेवा करेल. तुम्ही नुसतं 11 वाजता ये म्हण, तुमचे हात पाय नाही तोडे तर मग मला त्याच्या नजरात पाप नाही. कळलं का? आजपासून शेंड्या, दाड्या, कपडे पिपड्यावर जायचं नाही. गाथा वाचायचा नीट. समचरण दृष्टी टेवरी साजिरे. ज्याच्या नजरात समानता आलेली आहे, जात नाही, बाई नाही, पुरुष नाही, भेद नाही. जरा शिकावं, जरा महाराजांनी लय गोंधळ सुरू केला. ज्याच्या नजरात कधी पापच येत नाही, हे महाराजाचं पहिलं लक्षण आहे. आणि म्हणून आपल्या कीर्तनात बसले हे तर सोडा, पण राज्यातल्या कुठल्याही वयाची बाई माऊलीच्या सोहळ्यात, तुकोबरायच्या सोहळ्यात एकटी पण जाते. दिवसभर चालती, दमती, खेळती, फुगड्या, गरम गरम जेवती. आणि रावट्यात गेलं की रावट्यावाले माहिती आहे कसे असते, गावात आले की म्हणते लय सोय करू, आणि तिथं गेल्यावर 20 जणाच्या रावटीत 40 जण टाकीत. आणि ऍडजस्ट करा माऊली, ऍडजस्ट करा. काय ऍडजस्ट करा? आता 20 जणाच्या जाग्यात 40 जण कसे झोपणार मला सांगा. तू दिंड्याची लय गंमत आहे. काही बसून राहावं लागतं. कोणाचे पाय इकडे, कोणाचं डोकं इकडे, इकडून एक बाई, तिकडून एक बाई. हे परभणीची, हे लातूरचं, हे उदगीरचं, हे बुलढाण्याचं, असाच असतो सगळा कार्यक्रम. पण ऐका ना, आज उद्धवराव ऐका सगळेजण, शिवपुरी बाबांच्या पायाजवळ सांगतो महाराज, 450 वर्षाच्या दिंडी सोहळ्यात एखाद्या राहुटीत एखाद्या वारकऱ्यानं एखाद्या बाईचा पदर वडला, अशी बातमी 400 वर्षात नाही. आणि म्हणून सोहळे चाललेत. नाही तर मीडियानं संध्याकाळपर्यंत वाट लावली असती, एक बाई तुमच्या सोहळ्यात आली नसती. त्याचं कारण सांगू तुम्हाला. ज्याचा धक्का लागला का त्याच्या तोंडातून माऊली बोलते. चुकून लागला माऊली. काय म्हणते? चुकून लागला माऊली. तो ताई म्हणत नाही, तो बाई म्हणत नाही, तो आक्का म्हणत नाही, तो मावशी म्हणत नाही. तो काय म्हणतो? चुकून लागला माऊली. मला सांगा, ज्या माणसाने दुसऱ्या बाईला माऊली म्हणले, ती म्हणती लागू दे माऊली.
आणि दोन माणसाच्या पोटात जेव्हा माऊली येते का, तेव्हा या जगात कधी बलात्कार होणार नाही. पत्रकार ह्या बातम्या टाका उद्या सकाळी. अशा बंदुकान, पोलीस स्टेशन याच्यावर अत्याचार थांबणार नाहीत. अरे 4-4 वर्षाच्या मुली सोडी नाव, कालचा बलात्कार 4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करावा. 4 वर्षाच्या लेकराला काय समजत असेल? ही राक्षस आहेत. आणि समाजातली राक्षस जर दुरुस्त करायची असेल तर राजकारणानं होणार नाही. अरे चारित्र्यवान, देवभक्त, देशभक्त कुठं कारखान्यात तयार होत असते का? इमानदाराची कुठं फॅक्टरी असते का? उलट इमानदार माणसं राजकारणात गेली की माणसं लबाड होते. सगळीकडे बिघाडलेले माणसं जर कुठं जागेवर आणायचे असतील तर संताचं लक्षण आहे, नजरात पाप ठेवू नका. आणि तुम्ही सुद्धा ध्यानात ठेवा, तुमच्या नजरात जर पाप असेल तर परमार्थात तुमची नोंदणी सुद्धा नाही. विषय संपला. तुम्ही जर विषमता करत असाल, भेद करत असाल, तुमच्याकडे ते क्षणभरही राहू शकत नाही देव. हे महाराजाचं पहिलं लक्षण आहे. पुढे चला. भय निरसल ही खंती, कशाचंच भय नाही. जेव्हा महाराजाकडे स्त्री आली तेव्हा त्यांना जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशे नोहे. तैशे म्हणजे कैसे? 12,000 60,000 वर्ष विश्वामित्राने तपश्चर्या केली, पण एका साध्या रंभेनी कुत्रा करून फिरवलं. तैशे आम्ही नव्हे, तैशे नव्हे. कैसे? जे ऋषीमुनी भयलेत आम्ही तसे नव्हे विष्णुदास. भय निरसली खंती. अजून पुढचं सांगायचं तुम्हाला. महाराजाचं दुसरं लक्षण, पोटात कधी भेद नसतो. या जातीचा, त्या जातीचा, गरीब श्रीमंत, लहान मोठा, पापी अज्ञानी, जसा असेल तसा. आम्हाला या मंडपात आणून बसवायला 700 वर्ष लागली हो. या गल्लीतला त्या गल्लीतला, गरीब श्रीमंत, या जातीचा त्या जातीचा, या रे लहान थोर, याती. याती म्हणजे जाती, भलते भलत्या जातीचे इथं सगळे आणले तुम्ही. आणि जात देवाला लागत नाही, जात माणसाला लागत नाही, जात संताला लागत नाही, जात राजकारणी स्वार्थी लोकाला लागते. त्यामुळे तुम्ही या मंडपात ते आणू नका, पाया पडतो. याच्यात नाही चालत ते. इथे कुणाकुणाचा अधिकार आहे ते पण ऐका. पण भय निरसली खंती सांगतो आपण तुम्हाला अगोदर. पोटात भेद ठेवू नका. आणि जर तुमच्या पोटातच भेद असेल तर ज्याच्या पोटात भेद आहे तो परमार्थात चालत नाही. आता परमार्थात गट झाले, संघटना झाल्या, ग्रुप झाले. आलं लक्षात? आम्ही असे ना कुणाच्या ग्रुपमध्ये ना कुणाच्या संघटनेत आहे. आमची कीर्तनं घेतले तर आमच्या भक्तांनी घेतल्या जाते. तुमचे कीर्तनं तुम्ही ज्याचे एकमेकाचं कौतुक करता, तुमचे ग्रुप झालेले आहेत. आलं लक्षात? संप्रदायात ग्रुप नसते महाराज, संघटना नसतात. आमच्यात एकच राजा असतो, ज्ञानेश्वर महाराज, आणि दुसरे तुकाराम महाराज. बाकी संघटना, अध्यक्ष वगैरे असा काही कार्यक्रम नसतो. भय निरसली खंती. ऐका ना पुढचं. नजरा ज्याच्या पाप नाही हे महाराजाचं पहिलं लक्षण आहे. ज्याच्या पोटात भेद नाही हे त्याचं दुसरं लक्षण आहे. आणि देवाशिवाय ज्याला कोणाची आशाच नाही हे महाराजाचं तिसरं लक्षण आहे. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, कळलंय माझं बोलणं तुम्हाला? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. आम्ही तुमच्या चरणाशी आलो, आता भयभीतीचं काही कारण राहिलं नाही. आणि ज्याचं जन्ममरण संपलंय का त्याचाच कृतार्थ त्याचा कार्यक्रम होतो अभंगाच्या तिसऱ्या. कृतकृत्य झालं, कृतकृत्य झालं, कृतकृत्य झालं, सज्जन हो, तुमचा निरोप घेण्याच्या अगोदर तुम्हाला काही महत्वाच्या सूचना सांगत आहे. हे जसं न्यायालय असं मी बोललो ना, तसं हे ठिकाणी इच्छादानी पण आहे बरं का. काय आहे? हो, ज्याच्या मनात जे असन ते इथं मिळतंय वर्दळीला.
हे वर्दळीचं देवस्थान आहे ना, तुम्हाला कुठं तिरुपतीकडे जायची गरज नाही, कुठे देवीकडे जायची गरज नाही. महाराजात प्रचंड ताकद आहे. त्याची रीत सांगतो तुम्हाला. घाली संतांसी आसने, घाली संतांसी आसने, संतांची आसने, संतांची आसने. पूजा करे काया वाचा मने, पूजा करे काया वाचा पूजा करी काया वाचा म्हणे, पूजा करी काया वाचा म्हणे. का जनार्दनी जाणे, का जनार्दनी जाणे. का जनार्दनी जाणे, का जनार्दनी जाणे. जिले ते पुरवी, सांडी मांडी भरते टाकी, काय सांडी? भेद सांडी, दुजा भाव सांडी, ही सांडी. मग प्रमाण असं आहे. घाली संतासे आसने, पूजा करी काय वाचा म्हणे. एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी. हा बाबा इच्छित ते सगळं देऊ शकतो. म्हणून कृत्य झालं, इच्छा केली ते पाव. आपण मला बोलावलं, सेवेची संधी दिली. मी सर्वांना थँक्यू म्हणेल. विशेष करून ज्ञानेश्वर आपल्यालाही धन्यवाद देईल. यांचं दर्शन जरी झालं ना, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील या चरण वैष्णवांची. ही ताकद आहे. आणि म्हणून हा जो मंडप आहे, वर्दळीचा जो हा सप्ताह आहे, याचा एकच हेतू असावा, एक निष्ठेनं नाव घ्यावं. ते विठ्ठलाचं घ्या, महादेवाचं घ्या, रामाचं घ्या, आणखीन कुणाचं घ्या, पण एकाचंच घ्या. अरे दुसऱ्याचं नाव संसारात चालत नाही, तर दुसऱ्याचं परमार्थात तरी कसं चालन? एक निष्ठपणा हा असला पाहिजे. आणि त्यासाठीचा हा शेवटचा संदेश ऐका माझ्याकडनं. आई करे जना, सगळेजण ध्यान ठेवा. आई करे जना, तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. फायदे मग कैचे रे बंधन. ओ कीर्तन ज्याने ऐकले का, त्यानं ज्योतिष, पंचांग, विधी विधान, पूजा, नागबळी, नाशिक काही बेर करायचं नाही. नजर चांगली, पोटात भेद नाही, आणि कोणाची आशा ठेवली नाही, मग बंधनच नाही. अहो बंधन नाहीच आहे. बंधन ही तुम्हाला घातलेली भीती आहे. आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सांगितलेलं आजचं कीर्तन आहे. बाकी कीर्तन तर रोजच करत राहतो आम्ही. आम्हाला काय लागत नाही. मला खूप सगळ्या काही कला आहे. एकदा तुम्हाला हसवायचं म्हणलं, काय नाही, उपरनं एकदा इथं घेतलं, मी अजूनच 1-1.5 तास तुम्हाला रमू शकतो. आलं का लक्षामध्ये? पण मग हे कोण सांगन तुम्हाला? तर परत एकदा रेटेक करा. मी आज असं कीर्तन ऐकलं, मला काही बंधन नाही, जीवन मुक्त आहे, संसार क्षणभंगूर आहे, शरीर अनित्य आहे, आणि बाबा आणि शिव परमात्मा नित्य आहे. मग कैचे रे बंधन. काय करावं लागेल? वाचे गाता नारायण. गायक लोकांना मी राज्यात एकटाच सांगतो, फक्त वाणी पवित्र ठेवा. माझा देव तुमचे कपडे धुतल्याशिवाय राहणार नाही. काच करायची गरज नाही, फक्त त्याचं भजन करायचं. वाचे गाता नारायण. अरे काय देणं घेणं सोडावं, पैसे भेटले, हे बारीक कार्यक्रम आहे. भव सिंधू तो जान एची तिरी सरेल. याच कीर्तनात आणि इथेच तुमचं जन्म मरण संपेल. कोणी कोणी करायचं? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार. हे पूजाला चालत नाही, विधीला चालत नाही, कीर्तनाला सगळे चालते. काय सगळेच माळकरी नाही, काय सगळे एका तत्वाचे नाही, पण आमच्या मंडपात चालते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार. बाळे नारी नर आदी करुणी वेशाही.
आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राना मना माझी स्मरावा, पंढरीचा राना मना माझी स्मरावा. हे कीर्तन नव्हतं बरं का, हे वेदांचे सार, शास्त्रांचे गौहार. पाहता विचार हाची करती पुराणी. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राना मना माझी स्मरावा. तुका म्हणे अनुभवे आम्हा पडिले ठावे, आणि कही दैवे सुख घेती भाविके. जसं हे संतांचं दान ही संत घेत आहेत, तसं हे सगळं ऐश्वर तुम्हाला लाभो. त्यासाठी नजरात, पोटात आणि हातात सांगितलेल्या गोष्टी ठेवा. तुम्ही सुद्धा त्याच अधिकाराचे होणार. ज्या संतांनी भय, भीती आणि कृतार्थतेचा संदेश दिला त्यांचं एकदा जोरात टाळी वाजून भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. माऊली. खूपच एक चांगला संदेश आनंदाचा माझ्या हातामध्ये आलेला आहे. श्री संजयजी उत्तमराव काकडे सावकार यांच्याकडून किती ज्ञानेश्वरी ग्रंथ, 90 ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि 11 गाथापारायण ग्रंथ उद्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती समर्पित करणार आहे, लोक समर्पित करणार आहे. टाळी वाजून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. ज्याला ग्रंथ दान करता आला तो पुढच्या जन्मी जन्मोजन्मी सुखी राहत असतो. आणि आज गाथा आणि ज्ञानेश्वरीची प्रचंड गरज आहे, त्यामुळे त्या वितरणाने तुम्हाला मनशांती मिळावी. शेवटचा संदेश हे उठून जाऊ नका. या कीर्तनातून जाता जाता घेऊन घ्यायचं. काही सांगितलं महाराज तर काळ थांबत नाही. वाजले ना, वेळ वाजला, सगळे ज्याच्या पोटात गेले, हरिभक्ताला तो वाट जात नाही, एवढंच ऐकायचं फक्त. सगळ्याच्या वाट जाईल, पण काळ भक्ती करणाराच्या कधी वाट जात नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तो तुमचा काळ शांततेत जाण्यासाठी तुमच्या अंगी चारित्र्य, संयम, भक्ती, शक्ती, युक्ती असणं गरजेचं आहे. बाकी शांती तर काही मिळणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, माणसाला काडी लावल्यावर बसलेले लोक म्हणते झाला बाबा शांत. काय शांत झाला? तो मिळाला, सगळ्या आयुष्य गेलं त्याचं, त्याला कायच पुढं बसलं भेटलं नाही, आणि तुम्ही काडी लावून दिली त्याला चक्क म्हणता याचा जीव शांत झाला. कसा काय शांत होणार आहे ते? तर ती शांती तुम्हाला या दरबारात आहे. ती शांती कशी मिळवायची फक्त ऐका ना. कोणाचा मत्सर करू नका, ऐका माझं. जळू नका कोणावरती, कोणाचा भेदभाव करू नका, कोणाची आशा ठेवू नका, आणि मग पहा तुम्हाला तत्क्षणी शांती मिळते. शांती परते नाही सुख, हेर आवघेची दुःख. किती कीर्तन प्रवचन सांगितली तर सगळं दुःखात नाही बरं का. तुम्हाला स्वतःचा स्वभाव शांत राहायचा, काहीच हालचाल करायची नाही. या क्षणी या ब्रह्मांडात जे घडणार आहे ते घडणारच आहे, फक्त मी अचल असलो पाहिजे. शांती परते नाही सुख, हेर आवघेची दुःख. मनवोनी शांती धरा, मनवोनी शांती धरा. उतराल पैल तिरा, उतराल पैल तिरा. शांती परते नाही सुख, हेरावघेची दुःख. खवळलिया काम क्रोधी, अंगी भरती आदी व्याधी, अंगी भरती आदी व्याधी. तू कामने त्रिविध ताप, जाती मग आपोआप, जाती मग आपोआप. शांती परते नाही सुख, हेर आवघेची दुःख. थँक्यू. आज बाबांच्या सेवेत सेवा करण्याची संधी मिळाली. कीर्तनं रोजच असतात, पण काही कीर्तनं ही सद्भावनेची असतात, सेवेची असतात.
मला विश्वास आहे की दोन्ही बाबांनी माझी सेवा अतिशय यांनी ऐकली असेल आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढचा प्रवासाला लागतो. आपण इथे ही सगळी मंडळी, नामदेव महाराज बोलता बोलता आता राज्यामध्ये चांगलं नाव तुमचं होत आहे, पण मी त्यांना अनेक वेळा झी टॉकीजला असेल, दुसऱ्या आपण सन मराठी असेल, स्टार प्रभा असेल, त्याहीपेक्षा विश्वशांती केंद्राहून त्यांना जगभरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या चरणाशी विनम्रपणाने प्रार्थना करून सांगतो, येणारा काळ अतिशय अवघड आहे. जगणं अवघड होईल. भेसळ, अहो लोकांना बायाला लावायचं कुंकूसुद्धा सोडं नाही, त्याच्यात पण भेसळ केली. 40% कुंकू आणि 60% रंग असतो. मी यांना म्हणलं लावू द्या कुंकू, तर ते म्हणले खाजी. इतकं बेकार आहे. बुक्का काय लय महाग आहे का? फक्त 2च दुकानात बुक्का भेटतो पंढरपूरला, बाकी बुक्का लावला की तुमचं नुकसान होऊन बसणार. त्याच्यामुळे या जगाला कोण कंट्रोल करणार? आपल्याला जर सुखानं नांदायचं असेल, फक्त संत संगती तुम्हाला सुख देऊ शकते. झालेली सेवा संतांच्या चरणी समर्पित करतो. आणि काळ 100 किती आता पुण्यतिथी 197 होणार, 500 होणार, 1000 होणार, 2000 पण होणार, 5000 पण होणार. फक्त आपण नसणार. अलग लक्षामध्ये आपण नसणार. त्यामुळे आपल्या सेवेनं ते करावं. ही शक्ती असल्यामुळं तुकाराम महाराज सांगतात, लोकाला मरणाचं भेव आहे, पण आम्हाला मरण नाही. कसलं हे काही पुण्यतिथी होय. मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे, आता तुम्ही पहा आमूचे नवल, आता तुम्ही पहा आमूचे नवल. हे नवलच आहे. हे लेकरू नाही, बाळ नाही, जमीन नाही, इस्टेट नाही, फक्त भगवंताची साधना केली आणि लाखो लेकरं कायमची आपली झाली. असाच काळ तुमच्याही वाट जाणार नाही. अभंगाच्या शेवटच्या तुका मैने काळ, 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 तुका मैने काळ. आता करुण शकी बळ, आता करुण शकी बळ, तुम्ही संभाळले संगती, तुम्ही संभाळले संगती. आता करुण सखे बळ, आता करुण सखे बळ, तुम्ही संभाळले संगती, तुम्ही संभाळले संगती. हाय भया निरसरी कौती भय निरस, भया निरसरी कौती, भया निरसरी कौती, भया निरसरी कौती. भया निरासले, भया 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 निरासले,
जय विठ्ठल जय